नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही आलो बघा आमच्याच इथं बनात, आमच्या गावातल्या बनात. आणि आता आम्ही जाणार आहे आंबं बघायला. बघूया काय आंबं सापडतात का. माझ्यासोबत भाचे कंपनी पण आहे इकडं. आणि आता थोड्या वेळाने जाऊन आता आंबं बघतो आम्हाला काय सापडतात का. चला. तर आता आम्ही आलो तर बघा बनात फिरायला. आणि मळ्यात पण थोडंसं काम होतं म्हणून आलो होतो. सहज बनात आंबं बघावं म्हणलं. तर भरपूर आंबं पडलेले सापडले बघा. इकडे बघू शकता पाटीत. तर इकडे बघू शकता पडलेले आंबा आम्हाला पाटीत सापडलेत. थोडेफार खराब पण झालेले असतील. खाली पडले. तिथे एक आंब्याचं झाड आहे. तर आंबे गावलेत आम्हाला. आणि कणसं भरायला पाटी आणली होती, त्याच पाटीमध्ये घेतली आंबं. तर हे आमचं बनाळीतलं बन आहे. सगळे नुसते झाडीच झाडीत इकडं. पडलेले आंब काय काय चांगली बघून घेतलेत. पाहू शकताय पूर्ण असं हिरवगार परिसर आहे. तरी आता झाड कमी झालेत. पलीकडचा तो रस्ता आहे, तो रस्ता अगोदर दिसत नव्हता. एवढे दाट झाड होते इथं. सगळं भरलं होतं शेवरीनं वगैरे. यातनं जायला येत नव्हतं पलीकडं. पण आता थोडंसं पातळ झालंय झाडं. इथे आत्ता एक आंबा पडला बघा. जस्ट आत्ताच पडला बघा वरनं. तरी थोडीशी झाडं आता कमी झालीत. आणि पावसाळ्यात येतं हिरवळ. ही आता जी पलीकडची दिसते ते परत पाऊस पडल्यानंतर पलीकडच्या साईडचं काही दिसणार नाही. एवढे घनदाट झाडं होते तिथं. सध्या तर जरा असं आहे वातावरण. पूर्ण बघा फील या ठिकाणी. मस्त टी व्हीमध्ये ज्या प्रकारे मूवीत दाखवलं जातं जंगल, तशा प्रकारेच हा आमच्यातला बनाचं जंगल आहे. बघू शकताय तुम्ही पूर्ण जंगल. वाट बीट बघू शकताय कशी चालली ते पूर्ण. वर तिथनं चालली ती वाटाने. चला मी पण जातो. बघू शकता ही अशी वाट आहेत ना. बघा ही सेम मूवी मध्ये दाखवल्या प्रकारे वातावरण आहे. अजून इकडं भरपूर लांबपर्यंत आहे पण आमचं. आंबा, चिंच, जांभूळ. इकडे चिंचेची झाड आहेत बघा. चिंच आहेत, आंबा आहे, जांभळीची झाडं आणि मोठी नेरगेलचे पण झाड आहेत इकडं. बरीचशीच झाड आहेत भरपूर. आता हळूहळू थोडीशी झाड, आता बरेच वर्ष जुने झाड आहेत त्यामुळे हे बघू शकता. इथली झाड आता किती झाड पडलेत, वाळून मोडून गेली. इथलेच बघा पूर्ण हे सुद्धा दाट झाड होते इथं सुद्धा. आता हळूहळू झाडं वाळायला लागलेत, पडायला लागलेत. थोडंसं प्रमाण कमी झालं इकडे जंगलाचं. नाही चांगलं आहे इथलं. पन्हाळ्यामध्ये वातावरण एक नंबर पाहण्यासाठी, फिरण्यासाठी. जत तालुक्यामधील इथं पण आंब्याचं झाड आहे. इथले पण थोडेफार आंबे घेतले ती मगाशी. त्यामुळे आता काही इथं बघायला नको, पोरांनी बघितले. आणि इकडे लगतच ह्या झाडांच्या बनाच्या कडेलाच आमचे माळ्याशींची रानं लागतात. ह्या साईडला सगळे माळ्यांचे रान आहेत. हे सगळे पेरीव रान इकडं. आणि ह्या साईडला सगळी झाडच झाड आहेत. तर इथं पण एक आंबा सापडला बघा. बघू शकताय सुंदर अशा कलरचा आंबा आहे हा. कोणता आंबा आहे बघा. आणि एक अजून इथं थोडा आहे, कच्चा आहे.
कच्चा आंबा आहे हा पण. इथं पण आहेत पण चांगले आहेत का खराब आहेत माहीत नाही, बघू तरी. खराब आहेत, खराब आंबा. मला वाटलं चांगला आहेत काय, खराब आहेत. चला पोरांनो, चला चला. आणि ही अशी वाट आहे वाहनं जाण्यासाठी. ही वाट रस्त्यावरून इथे अशीच वाट पुढे जाते इकडं. अशा प्रकारे. आणि इथं आमच्या इथलीच माळी रोपवाटिका आहे येताच. आणि बघू शकता इकडे एक वाट जाते आणि ही सरळ एक वाट जाते. आपल्याला आता जायचं सरळ या वाटाने. इकडं वरती जाते ही वाट. आणि तर बघू शकता पावसाळ्यात खूप भारी म्हणजे खूप भारी हिरवळ असते. पूर्ण झाड सगळं घनदाट होतात. पलीकडचं काही एक माणूस दिसत नाही, पलीकडचं काही दिसत नाही. आता जरा उन्हाळ्यामुळे झाडं वाळून गेलेत, त्यामुळे थोडंसं हे झालेत, पानं गळती झाल्यामुळं झाडं अशी आपल्याला पूर्णच हे वाटते. पण पावसाळ्यात ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस मात्र भरपूर इथं हिरवळ होत्या आणि एक नंबर वातावरण होते. सोबतच मच्छर पण होतात हे पण सांगायला पाहिजे. पाहू शकताय मस्त असं वातावरण आहे इकडं. अजून पुढं अजून भरपूर पण आहे. आणि पाठीमागच्या साईडला जिकडे मंदिर, बनशंकरी मंदिर आहे, आणि तिकडं पण सगळे भरपूर झाड आहे ती. आणि इकडं पण झाड आहेत. दुपारचे गावातील मंडळी वगैरे सावले येऊन बसते, तिकडे झोपतात. चांगल्या जागा काय झोपायला वगैरे. आणि उन्हाच थांबायला बरं आहे. घरात उकडते, गरम होते, त्यापेक्षा इथे येऊन बसतात सावलीला. बघू शकता सुंदर असं बनाळीमधलं बन आहे आमचं. पुढं पण आहे, पण आता पुढं काय नाही जायचं, आपलं इथंच काम आहे. आता इथंच थोडीशी मक्काची कणसं न्यायची होती, ती घेऊन जायचं आता. आणि इकडं पुढं पण अजून भरपूर आहे. ही वाट अशीच आहे, ट्रॅक्टर वगैरे जाण्यासाठी वाट आहे. इथून अशीच पुढं वाट जाते, बघू शकताय तुम्ही. आणि अशीच पुढं सुद्धा वाट आहेत, चांगली अशी पुढं सुद्धा वाट आहे. बघू शकता इकडं तुम्ही, अशीच वाट आहे पुढं पण. आणि पुढं पण झाड आहेत अशी. आणि लगतच आमची माळी समाज आहे, सगळी इकडं रान आहेत. तर असं काहीसं बन आहे.